नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. नगरसेविका पतीची दिवसाढवळ्या हत्या. प्राणघातक हल्ल्यात याकूब खान गंभीर जखमी झाले होते. आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिले. सचिन अहिर उबाठातून बाहेर पडल्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. अकोला शहरातील प्रभाग 12 मध्ये 100 कोटीची मोकळ्या जागेची चोरी. शिवसेना नगरसेवक सागर भारुका यांचा सनसनाटी आरोप. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून टिळा लावून केले स्वागत. शाळांची फुगे पताका लावून छान सजावट करण्यात आली होती. उड्डाणपुलावर साचलेल्या पाण्यामुळे लोकांच्या अंगावर घाण पाणी. महापालिका प्रशासनाने दखल घेऊन पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू. आता सविस्तर बातम्या. जुना शहर भागातील प्रभाग क्रमांक 17च्या नगरसेविका पतीवर स्टेशन रोडवरील जिजाऊ हॉल समोर प्राणघातक हल्ला झाला होता. यामुळे खळबळ उडाली होती. उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. रुग्णालयात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. जुना शहर भागातील प्रभाग क्रमांक 17च्या काँग्रेस नगरसेविका रफिया बी यांचे पती याकूब खान यांच्यावर आज न्यायालयाच्या अगदी समोर आणि जिजाऊ हॉलजवळ काही अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी जुना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पोळा चौक परिसरात आरोपीसोबत त्यांचा वाद झाला होता. त्याच वादाचा वचपा काढण्यासाठी हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या याकूब खान यांना प्रथम स्वरूपच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने नातेवाईकांच्या मागणीवरून त्यांना आयकॉन रुग्णालयात रेफर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच याकूब खान यांच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान काही पोलीस कर्मचारी लॉकअपमधून आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन आले होते. एका पोलीस कर्मचाऱ्याला या हल्ल्याची माहिती मिळताच त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली. नवीन कोर्टाच्या बिल्डिंगच्या समोर जिजाऊ हॉलजवळ थोड्या वेळापूर्वी एका आरोपीने याकूब खान या व्यक्तीवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आणि जो आरोपी आहे त्या आरोपीला आमचा कर्मचारी ढगेकर, हेड कॉन्स्टेबल ढगेकर रामदास पेटचे यांनी अगदी शिताफीने ताब्यात घेतलं. घटना घडल्यानंतर आरोपी पळून जात होता आणि आमचे कर्मचारी त्या ठिकाणी कोर्टात जात असताना लोकांनी त्यांना सांगितलं की तो आरोपी चाकू मारून पळून जातोय. तर आमच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला त्याला घेऊन आले. सर, अति रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झालेला आहे. कारण काय, त्यांचा बराच एक अर्धा पाऊण तास तिकडे गेल्यामुळे आणि खूप रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचं जवळजवळ 3-1 लिटर ब्लड बाहेर आलेले, त्यामुळे त्यांना हे झालंय. घाव 3 ठिकाणी लागलं होतं त्यांना. एक काखेच्या तिथे आतमध्ये होतं, एक छातीच्या तिथे होतं आणि एक पोटी पायाला मांडीला होतं. असं 3 ठिकाणी होतं, पण तो छातीतला घाव जरा डीप होता आणि तिथेच जास्त रक्तस्राव झालेला होता. सचिन अहिर उभाटातून बाहेर पडले. हा ठाकरे गटाला मोठा धक्का आहे. आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिले, अशा शब्दात या घटनाक्रमावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी या ऑपरेशनचा भाजपशी काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले. अहंकारी भाषेमुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष रसातळाला गेला. केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी जनादेश नाकारला, त्याची फळे आज भोगावी लागत आहे, असे बावनकुळे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष सांभाळण्याऐवजी पंतप्रधानांवर टीका, याला त्याला हिणवण्यात धन्यता मानली. त्यामुळे एक शिलेदार त्यांना सोडून जात आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे मंत्री असताना आमदारांच्या संपर्कात राहिले असते तर इतकी वाहतच झाली नसती. परंतु सतत अहंकारी भाषा आणि सकाळच्या बोलबच्चनचा हा परिणाम आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
नुसते भाषणं करून नुसत्या उपरोधिक टीका करून याला त्याला हिणवणे, देशाच्या पंतप्रधानाबद्दल अत्यंत खालच्या भाषेत टीका करणे आणि असं न करता उद्धव ठाकरेंनी आपलं घर सांभाळलं पाहिजे. त्यांचे चांगले शिलेदार त्यांना सोडून चालले आहेत. त्यांनी आपल्या भविष्याची काळजी केली पाहिजे. आणि ज्यावेळी त्यांना फिरण्याची गरज होती, खरं जेव्हा चाहूल लागली होती की शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी आहे, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि आदित्य मंत्री होते, तेव्हा जर योग्य पद्धतीने खासदार आमदारांना भेटले असते, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं, त्यांचा काय कळ आहे ती ऐकून घेतली असती, एवढा मोठा स्फोटही झाला नसता. सर्वात महत्त्वाचा जर विचार केला, एक मुख्यमंत्री पदाकरता जे मॅन्डेटच्या बाहेर होतं, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद मॅन्डेटच्या बाहेर होतं, एक मुख्यमंत्री पद मिळवण्याकरता सर्वच विषयाची त्यांनी बर्बादी केली, विचारसरणीची बर्बादी केली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी त्यांनी खेळखंडोबा केला. महाराष्ट्राचं मॅन्डेट तोडलं, देवेंद्र फडणवीसांना दिलेलं मॅन्डेट त्यांनी तोडलं आणि त्यामुळे आता हे परिणाम भोगावे लागतील. हे परिणाम आहे. आदित्य ठाकरेंना धक्का आहे का? वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा आहे, सपोर्ट सिस्टीम होते त्यांची तिकडची वरळीची. सर्व असे मी यापूर्वीच सांगितलं आहे की सचिन अहिर जाणे म्हणजे अत्यंत मोठा गंभीर धक्का आहे. आणि म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की यापेक्षा उद्धव ठाकरे त्यांना काय पाहिजे, यापेक्षा काय पाहिजे. आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिले. अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये 100 कोटी मूल्य असलेल्या मोकळ्या जागेची चोरी झाली. शहराचा विचार करता हा घोटाळा 1000 कोटीच्या वरचा आहे. मुलांच्या खेळण्याच्या जागांवर डल्ला मारला आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती गठीत करून जे कोणी नेते अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक सागर भारुका यांनी केली. प्रभाग 12 मधील मुलांच्या खेळण्याच्या जागा हडप करण्यात आल्या ही अतिशय गंभीर बाब आहे. विकास आराखड्यात ग्रीन झोन दाखवला आहे, परंतु मोठा घोळ झालेला दिसतो. 2022 मध्ये द्विवेदी मॅडम आयुक्त असताना त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन मोकळ्या जागा ताब्यात घ्या अशी मागणी केली होती. 2024 ते 25 आणि 26 मध्ये आयुक्त लहाने यांनी सरकारी मालमत्ता खुली करा असा आदेश दिले, परंतु त्यावर काहीच कारवाई नाही. सरकारी खजान्याची लूट असून या पावसाळी अधिवेशनात आवाज उठला पाहिजे असे सागर भारुका RRC नेटवर्कशी बोलताना म्हणाले. प्रभाग क्रमांक 12चा लढा आपण जिंकून दाखवू असा निर्धार व्यक्त केला. कॉन्फ्रेंस ली है, किस विषय को लेकर ली थी, क्या विषय था? मेरे प्रभाग 12 से कम 100 करोड़ रुपए का ओपन स्पेस जो कि बच्चों का खेलने का प्ले ग्राउंड है, मेरे ज्येष्ठ बुजुर्ग नागरिकों का टहलने का वो बैठने का स्थान था, वह चोरी हो गया था. तो वो चोरी किसने किया, क्या किया, उसके पूरे डॉक्यूमेंट्स मैंने जमा किया और उसमें ध्यान में आया कि डेवलपमेंट प्लान में विकास आराखड़े में भी ग्रीन जोन बताई है. जो विकास आराखड़ा रहता उसमें भी ये ग्रीन जोन ओपन स्पेस बताई है. उसके बाद भी महानगर पालिका प्रशासन के अधिकारी, DLR अधिकारी, वो मंत्रालय के अधिकारी, इसमें कौन कौन से नेता है वो तो अभी माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब व एकनाथ जी शिंदे साहब से मैंने अपील की है कि अकोला में जो ये 100 करोड़ रुपए के ऊपर चोरी हुई है मेरे प्रभाग में, अकोला में तो 1000 करोड़ रुपए से भी ज़्यादा की लागत की चोरी हुई हुई है, ओपन स्पेस चोरी हुई हुई है. मैं अनुरोध करता हूँ माननीय मुख्यमंत्री से कि इसके ऊपर एक समिति गठित करें, इसकी चौकसी बैठाए और इसमें जो भी अधिकारी, जो भी नेता, जो भी सत्ताधारी इसमें दोषी होंगे उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई हो. मेरे प्रभाग 12 का ओपन स्पेस मैं लेके रहूँगा. इसके लिए मुझे जान की कुर्बानी भी देना पड़े तो मैं देने के लिए तैयार हूँ, लेकिन मेरे अकोला की जनता के लिए, मेरे प्रभाग के जनता के लिए उनका हक, उनके न्याय की लड़ाई मैं लड़ता रहूँगा. तो जो अधिकारी, जो पदाधिकारी इसमें शामिल होंगे, अभी अधिवेशन चालू है, मैं पूरे महाराष्ट्र के आमदार से भी विनती करता हूँ, ये बहुत गंभीर विषय है. महाराष्ट्र में अकोला शहर में 1000 करोड़ के ऊपर जनता, ये सरकारी खजाने की लूट हुई है. इसमें इसकी जांच होना चाहिए और अधिवेशन में आवाज़ उठनी चाहिए. माननीय देवेंद्र जी फडणवीस और एकनाथ जी शिंदे मेरे शिवसेना के नेता, उनसे मैं अपील करता हूँ इस और गंभीर ध्यान देकर जो भी दोषी होंगे उनके ऊपर कड़क कार्रवाई हो.
अगर मैं झूठे एलिगेंस लगा रहूँगा, किसी के ऊपर झूठे आरोप लगा रहूँगा, राजकारण करने के लिए मैं किसी का भी नाम खराब कर रहा हूँगा, तो अगर मैंने किसी ने सिद्ध कर दिया कि मैं झूठे एलिगेंस लगा रहा हूँ, झूठे आरोप लगा रहा हूँ, तो मुझे अकोला के भर चौक में फांसी की शिक्षा देना, इतना मैं आप लोगों के सामने गवाही देता हूँ। इसमें जो रचनाकार विभाग है उसमें साबळे जी का भी नाम है, तो क्या लगता है कि कहीं ना कहीं उनका भी कुछ सपोर्ट है? साबळे साहब ने इसमें किसी भी कागज़ पे साबळे साहब की सिग्नेचर नहीं है। इसमें नगर रचना के संदीप गावंडे करके जो अधिकारी है उसकी सिग्नेचर जरूर है। साबळे साहब को भी पता था, माननीय आयुक्त साहब को भी पता था, जो 2025 का ऑर्डर है ये बिल्कुल गलत है, ये कोई नियम कायदे में बैठने वाला ये ऑर्डर नहीं था। मगर किस दबाव में, क्या इसमें आर्थिक लेन देन हुआ क्या, ये शंका है, या किसी नेता का दबाव है क्या? अकोला में जो सत्ताधारी बैठे हैं 2014 से, उस किसी नेता का इसमें दबाव है क्या? ये जांच का विषय है। मैं फिर से कहना चाहता हूँ, मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने इस ओर दखल देकर अकोला की जनता को, प्रभाग 12 की जनता को न्याय देना चाहिए, उनसे अपेक्षा है। अभी भविष्य में अगर आपके ऊपर दबाव आता है या कुछ प्रेशर आता है तो आप इसके पीछे हटने वाले कि क्या? मैं हिंदू हृदय सम्राट सर सेनापति माननीय बाला साहब का एक शिवसैनिक हूँ, पीछे हटने का तो सवाल ही नहीं। और ये सत्य की लड़ाई लड़ रहा मैं, ये मेरे घर की लड़ाई नहीं है, ये अकोला के जनता की हित की लड़ाई है। मेरे बच्चों का भविष्य है, आने वाले मेरे जो बुजुर्ग हैं उनके टहलने का, बैठने का स्थान है। कुछ भी हो जाए, ये लैंड जो झूठे जिसने डॉक्यूमेंट्स बनाए इनको तो शिक्षा दिलाऊंगा, जो अधिकारी इसमें सम्मिलित है उनको घर पे बैठाऊंगा, और मेरे प्रभाग का, मेरे जनता का हक मैं लेके रहूंगा, इतने आप लोगों के सामने गवाही देता हूं। 30 जून पासून या भागातील शाळा सुरू झाल्या आहेत। शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना औक्षण करून तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले। फुगे, पताका लावून शाळा सजवल्या होत्या। शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांना भेट देऊन व्यवस्थांची पाहणी केली। मोफत पुस्तके, गणवेशांचे वाटप करण्यात आले। सत्राच्या सुरुवातीला जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि पालकांचा विश्वास दृढ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवार 30 जूनपासून व्यापक मोहीम सुरू केली। शाळेची घंटा वाजताच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष शाळांच्या दारी पोहोचले। प्रत्येक अधिकाऱ्याला किमान एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेला भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। भेटीदरम्यान वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, शाळा परिसराची स्वच्छता, खेळाची साधने, ग्रंथालय, डिजिटल शिक्षण सुविधा तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेची पाहणी केली। जीर्ण इमारती, अपुऱ्या सुविधा किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बाबी आढळल्यास संबंधित यंत्रणांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। जिल्हा परिषद शाळातील उपलब्ध सुविधा सगाज माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवून प्रवेश वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। हा उपक्रम केवळ स्वागत समारंभापुरता मर्यादित नसून वर्षभरासाठी शाळा दत्तक घेऊन तिच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यावर भर राहणार आहे। शिक्षक, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांशी संवाद साधून शिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेश वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहेत। त्यामुळे यंदाचा शाळा प्रवेशोत्सव केवळ औपचारिकता न राहता शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष बदल घडवून आणणारा उपक्रम ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। शहरातील उड्डाणपुलावर पाणी साचले आहे। पाण्याचा निचरा होत नसल्याने पुलाखालून जाणाऱ्या लोकांच्या अंगावर पाणी पडते। येथील समस्यांवर RRC नेटवर्कने प्रकाश टाकला होता। त्याचा परिणाम झाला असून महापालिकेने फुटलेले पाईप दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे। उड्डाणपुलावर साचलेले पाणी मोठ्या वाहनांमुळे दुचाकीस्वारांच्या अंगावर उडते, तसेच पुलाखालून जाणाऱ्या लोकांच्या अंगावर देखील उडते। साचलेले पाणी वाहून जाण्याची सोय नाही। फुटलेली पाईपलाईन हा मुख्य मुद्दा होता। या बाबतीत ओरड झाल्यामुळे अखेर महापालिका यंत्रणा जागी झाली। तसेच उड्डाणपुलाची फुटलेली पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे। यामुळे नागरिकांना भर पावसात ये-जा करताना होणारी गैरसोय दूर होणार आहे। मोहरम या पवित्र महिन्याचे औचित्य साधत आणि या महिन्याच्या पवित्रतेचा आदर करत रिपब्लिक टँकर युनियन महाराष्ट्र ड्रायव्हर हेल्पर संघटनेच्या वतीने इंडियन ऑइल कंपनीच्या वाहन चालक आणि श्रमिकांसाठी एक भव्य लंगर ए हुसैनीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। सामाजिक सलोखा आणि खिदमत या भावनेतून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला।
IOCLचे मयंक गोयल सर यांच्या मुख्य उपस्थितीत हा छोटेखानी पण गरिमापूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी अविनाश सर, राहुल सर, राम बगेरे, शेख जनोद्दीन, राजू यादव, काळपांडे सर, महेंद्र सर, निशांत सर, प्रमोद सर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवर अतिथींचे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिपब्लिकन टँकर युनियन महाराष्ट्र ड्रायव्हर हेल्पर संघटनेचे खंबीर नेतृत्व व अध्यक्ष मोहम्मद शकील, अकोला जिल्हाध्यक्ष अहमद खान पैलवान आणि IOCL अध्यक्ष फयाजुद्दीन मुमताज खान, BPCL अध्यक्ष राजूभाई, शारिक खान, मतीन खान यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच BPCL अध्यक्ष राजूभाई यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावून प्रोत्साहन दिले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शारिक खान, मतीन भाई, करीम भाई, शेख इरफान, शेख समीर, शेजवान खान, गोपाल पाठक, मुमताज भाई, वैभव भिसे, वहीद भाई, सिकंदर भाई, सबीर भाई उर्फ दया, संदीप कांबळे, जुनेद खान, अलिमुद्दीन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. मोहरमच्या निमित्ताने सर्व चालकांनी एकत्र येत दाखवलेली ही एकजूट आणि सेवाभाव सर्वांसाठी कौतुकास्पद ठरली आहे. अधिकारी और रिपब्लिकन जो ट्रांसपोर्ट यूनियन से जितने भी हमारे अहमद पहलवान जी, मुंटी और बाकी सभी, मुझे सबके अभी एक नाम नहीं है, सभी सम्मानित जन, सबको हमें यहाँ पे बुलाने के लिए धन्यवाद. और आज जो विशेष जो इवेंट है मुहर्रम का, उसमें मैं चाहूँगा कि जो बच्चे यहाँ पे आए हैं उसमें से कोई और ज़्यादा बताएं, क्योंकि मेरे को बहुत ज़्यादा जानकारी नहीं है. ठीक है, बट जितना हम समझ रहे हैं कि किसी का बलिदान, किसी की शहादत उन्होंने दी और किसी चीज़ को खड़ा करने के लिए जो आज इतने बड़े रूप में खड़ी है और सशक्त है और सब एक साथ हैं, तो उसी चीज़ को सेलिब्रेट करने के लिए सब यहाँ पे आए हैं. और जो एक चीज़ की एक ऐसी वस्तु जो सभी धर्म, जाति, ऊंच नीच सबसे अलग है, वो क्या है? वो है भोजन. ठीक है, तो उसी को करके सभी आप लोग ड्राइवर भाई मिलके अपने से पैसे इकट्ठा करके, अपने से व्यवस्था करके उसको कर रहे हैं, तो ये एक बहुत अच्छी बात है. मोहर्रम का कार्यक्रम और ये पालकी का कार्यक्रम बहुत उत्साह से मनाया जाता है. यहाँ पर IOCL डेपो पर हिंदू मुस्लिम की एक एकता का संदेश पूरे अकोला जिला में दिखाया जाता है, जो कि अपने यहाँ ड्राइवर, कंडक्टर यूनियन और सभी लोग मिलके ये चंदा जमा करके ये जो कार्यक्रम करते हैं. हमारे गांव के लोग, यहाँ तक कि BPCL के लोग यहाँ इस कार्यक्रम में आते हैं और हमारे यहाँ सभी लोग ये कार्यक्रम बहुत प्यार से, मोहब्बत से मनाते हैं. धन्यवाद. आज मुहर्रम का ये प्रोग्राम 13 तारीख को मुहर्रम की तारीख के हिसाब से रखा गया है और मैं जितने भी कंडक्टर, ड्राइवर है, हेल्पर है, शुक्रिया अदा करता हूँ कि इन्होंने हमारे यूनियन को साथ देकर ये प्रोग्राम को अंजाम दिया है. और इस कार्यक्रम के हमारे फयाजुद्दीन और मुमताज़ खान, उनकी मेहनत से ये कार्यक्रम अंजाम दिया जाता है. तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे मुसळधार पाऊस पडल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. घरातून पाण्याचे लोट वाहत होते. पाण्याचा प्रवाह इतका होता की लोकांच्या घरात प्रवेश करणे कठीण झाले. एका महिलेने घरात शिरलेल्या पाण्यात बसून तीव्रता दाखवली. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचे नुकसान झाले. पंचगव्हाण येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले. घरातून पाण्याचे पाट वाहत होते. ज्यांची कच्ची घरे आहेत त्यांची अवस्था बिकट झाली. घरात पाणी शिरल्याने पाय ठेवायला देखील जागा नव्हती. काही जणांना अन्यत्र आसरा घ्यावा लागला. सामाजिक कार्यकर्त्यांनी आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला, परंतु अतिवृष्टीमुळे गावातील काही भागात दाणादाण उडालेली दिसली. नुकसान झालेल्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी आहे. पावसाळी अधिवेशनात धामणगाव मतदारसंघात शेतकरी, लाडक्या बहिणी तसेच रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत सभागृहात विषय लावून धरू असे आमदार प्रताप अडसड यांनी RRC नेटवर्कशी बोलताना सांगितले.
पीक विमा बाबतीत शेतकऱ्यांना अडचणी जाणवतात असे सांगून आमदार प्रताप अडसड म्हणाले, सर्वे करताना बरेच शेतकरी लाभापासून वंचित राहतात, यातून मार्ग निघावा यासाठी आवाज उठवू. तसेच लाडक्या बहिणी, रोजगार विषयक मुद्दे उपस्थित करणार आहे. महायुतीच्या काळात विकास कामे प्रचंड प्रमाणात झाली. तसेच येत्या काळात विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करू असे आमदार प्रताप अडसड म्हणाले. आमचे अमरावती प्रतिनिधी संदीप मानकर यांनी त्यांच्याशी मुंबई येथे संवाद साधला. धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड आपल्यासोबत आहेत. अडसड साहेब, काय विधिमंडळात आपण प्रश्न घेऊन आले आहेत आणि कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण विधिमंडळात चर्चा केली आहे आणि प्रश्न मांडले आहे, काय सांगा? यामध्ये दुर्दैवानं माझ्या काकांचा मृत्यू झाल्यामुळे पहिला आठवडा मी हजर राहू शकलो नाही. या आठवड्यात ती आता 2 दिवस राहणार आहे. मतदारसंघातले सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयी असलेले सगळे विषय आहेत. मग त्या कर्जमाफीचा विषय असेल किंवा सध्या एक सिंगल फेज जे सध्या मधल्या काळात सुरू नाही आहे संध्याकाळी, त्या संदर्भातला विषय आम्ही मांडणार आहोत. लाडक्या बहिणींच्या संदर्भातला विषय आहे. हे 2-3 विषय महत्त्वाचे आहेत. परंतु आता पुढच्या आठवड्यातच ती संधी मिळेल, कारण बाकीचे काही विधी असतात त्याच्यामुळं मध्ये पुन्हा जावं लागेल. परंतु मतदारसंघातील सर्व अडचणी या सभागृहात मांडून विकासात्मक कामं आहेत. मागच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात आणि शिंदेजींच्या नेतृत्वात दादा असतील या सगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मतदारसंघात कामं झालेली आहे. परंतु विकासाची कामं ही आपल्याला कल्पना आहे ती सातत्यानं सुरू असतात. त्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणात विकास कामे मी निश्चितपणे करू. त्या संदर्भात निधीची मागण्या आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांशी संबंधित विषय. आता पीक विम्याचा जो विषय आहे त्यामध्ये बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. नवीन ज्या सुधारणा त्यामध्ये झाल्या त्यामध्ये आपल्या सर्वे जो आपण करतो याच्या माध्यमातून, प्लॉटच्या माध्यमातून आणि पीक कापणी अहवाल ज्याला म्हणतो आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून याचं एकत्रित करणं सुरू होतं. परंतु त्यामुळं बराचसा शेतकरी यामुळे वंचित राहिला. त्यामुळे ते पीक विम्यात नवीन अटी शर्तींमध्ये काही सुधारणा करता येईल का या संदर्भातले विषय आम्हाला मांडायचे. शेतकऱ्यांशी संबंधित जास्त विषय असतील आणि रोजगाराशी संबंधित. आपल्यासोबत अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड आपल्यासोबत होते. त्यांनी मतदारसंघातले प्रश्न आम्ही मोठ्या प्रमाणात सोडवले आहे आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते विधिमंडळात ताकदीने मांडणार असल्याचे आपल्याला सांगितले. माझे सहकारी राजेश निकाळेसह मी संदीप मानकर, जिल्हा प्रतिनिधी मुंबई, RRC नेटवर्क. अमरावती परिसराच्या विकासाशी विमानतळ विस्ताराचा मुद्दा निगडीत आहे. यामुळे व्यापार उद्योगाला चालना मिळेल असे आमदार प्रवीण पोटे यांनी RRC नेटवर्कशी विधिमंडळ परिसरात बोलताना सांगितले. बेलोरा विमानतळाची धावपट्टी सध्या 1800 मीटर आहे. 3000 मीटर झाल्यास मोठी विमाने लँड होऊ शकतील. या संदर्भात आवाज उठवू असे आमदार प्रवीण पोटे म्हणाले. विमानतळ तसेच शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी सभागृहात आवाज उठवू. पाणंद रस्ते, शेतीला पाणी देणे यावर विधिमंडळात फोकस करू असे आमदार प्रवीण पोटे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यावर भर राहील असे ते म्हणाले. पोटे साहेब, आता तुमची ही 3री टर्म आहे आणि आपण फार मोठा अमरावती मतदारसंघाचा विकास केलेला आहे, तर काय विजन घेऊन आज या विधिमंडळात आपण प्रश्न विचारणार आहे? शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि रोजगार हा विषय महत्त्वाचा राहणार आहे. अमरावती विकासाच्या हिशोबाने आपल्याला अमरावतीची धावपट्टी जी 1800 ते 3000 मीटर करणं गरजेचं आहे, की जेणेकरून MIDCमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग येतील आणि शेतमजूर, शेतकऱ्यांना आणि तिथले स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात काम मिळेल. हा पहिला टार्गेट आहे. आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये पाणंद रस्ते असो किंवा शेतकऱ्यांना शेताला पाणी देणं असेल, बंद पाईपमधून पाणी देणं असेल, हे विषय महत्त्वाचा ते आपण घेणार आहे. माजी पालकमंत्री तथा आमदार प्रवीणभाऊ पोटे होते. त्यांनी आपापल्या मतदारसंघातले विकासात्मक प्रश्न विधिमंडळात ताकदीने मांडणार असल्याचे सांगितले. मी संदीप मानकर, RRC न्यूज नेटवर्क, जिल्हा प्रतिनिधी मुंबई आणि माझे सहकारी राजेश निकाळेजी. अकोला शहरातील प्रमिलाताई ओक सभागृह ते जनता भाजी बाजार दरम्यान झालेल्या अंडरपासचा उपयोग शहरवासीय कितपत करतात हा प्रश्न आहे. विविध कारणांमुळे अंडरपास चर्चेत राहतो. पावसाळ्यात तर यामध्ये पाणी भरलेले असते. 2 दिवसांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंडरपासमध्ये पाणी शिरले आणि आता मशीनद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे. अंडरपासमध्ये पाणी साचले की त्यातील पाणी गाड्या तसेच जनावरे धुण्यासाठी वापरले जाते. खरे तर रहदारी नियंत्रण हा अंडरपास निर्मिती मागील मुख्य उद्देश होता. दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना प्रमिलाताई ओक स्मारक ते जनता भाजी बाजारपर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे हा मुख्य उद्देश होता.
परंतु अंडरपासमधील महिला किंवा एकट्याने जाणे जोखमीचे आहे. त्यामुळे अंडरपासचा उपयोग फालतू कामासाठी होताना दिसतो. येथील लोखंड, इलेक्ट्रिक वायर चोरीला गेली. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. नगरसेविका पतीची दिवसाढवळ्या हत्या. प्राणघातक हल्ल्यात याकूब खान गंभीर जखमी झाले होते. आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिले. सचिन अहिर उबाठातून बाहेर पडल्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. अकोला शहरातील प्रभाग 12 मध्ये 100 कोटीची मोकळ्या जागेची चोरी. शिवसेना नगरसेवक सागर भारुका यांचा सनसनाटी आरोप. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून टिळा लावून केले स्वागत. शाळांची फुगे, पताका लावून छान सजावट करण्यात आली होती. उड्डाणपुलावर साचलेल्या पाण्यामुळे लोकांच्या अंगावर घाण पाणी. महापालिका प्रशासनाने दखल घेऊन पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.